हा बघा ही गर्दी आहे महाकुंभ मेळ्याची। ही गर्दी तुम्हाला कुठेच पाहायला मिळणार, फक्त आणि फक्त महाकुंभ मेळ्यामध्ये। गंगा स्नाननी त्रिवेणी स्नाननी सुरुवात होते। इकडे या साईडला पाहू शकता तुम्ही डिजिटल झरणा म्हणजे वॉटरफॉल, डिजिटल वॉटरफॉल बघायला भेटते। पहिल्या येतात आणि फॅमिली आल्याच्या नंतर तुम्हाला असं रिंगण बघायला भेटतं। क्राऊड मध्ये बघा असे रश्या असतात, हे रश्ये असे बांधून चालतात। बघायला आला आपण डिजिटल महाकुंभ अनुभूती। पहिला इथं कुंभमेळा कशासाठी घडलेला आहे ते तुम्हाला बघायला मिळतंय। बघा या साईडला हे या हत्तीचं नाव आहे ऐरावत हत्ती। डिजिटल नदी बघायला भेटते दोन्ही साईडला। असं वाटतं का समोर आपण आपल्या डोळ्यांनी बघतोय। सुपर पेंटिंग तुम्ही पाहू शकता। नमः पार्वती पते हर हर महादेव। पुन्हा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये। सुरुवात होते गंगा स्नाननी त्रिवेणी स्नाननी सुरुवात होते। इकडे या साईडला पाहू शकता तुम्ही त्रिवेणी संगमामध्ये आले। पाणी खूप थंड आहे पण पाणी थोडंसं गढूळ सुद्धा आहे, पण काय करणार कारण की इथं वाळू असल्यामुळे तुम्हाला पाणी व्हिडिओमध्ये गढूळ दिसत असेल, पण पाणी खूप थंड आहे। मी तुम्हाला पहिली गोष्ट दाखवतो, त्या साईडून यमुना नदीचा प्रवाह येतो, दिल्लीवरून येते। हे बघा दिल्लीवरून ती नदी इथे येते आणि ठीक याच्या अपोजिट साईडला तिकडून गंगा नदी येते, जे उत्तराखंड गंगोत्री येथून गंगा नदी येते आणि ठीक ती पुढे निघून जाते बिहार कोलकात्याला, गंगा बनून पुढे निघून जाते। तर हा आहे त्रिवेणी संगम। इकडे आपण आंघोळ करणार आहे आणि समोरच्या बाजूला अरेल घाट आहे, त्या साईडला बडे हनुमान मंदिर आहे आणि हा प्रॉपर पूर्ण नजारा तुम्हाला बघायला भेटतो। तर पहिली आपण आतमध्ये पाण्यात जाऊन डुबकी मारतोय, तर तुम्ही पाहू शकता। चला हर हर गंगे। चला आता मारणार आहे डुबकी, पण त्याच्या पहिला आपण हर हर महादेव हर हर गंगे एवढंच बोलेन। 52 बोलते 12 वर्षानंतर हा कुंभचा मेळा आलेला आहे। आपला 12 वर्षांनी कुंभचा मेळा आला आहे आणि माझे मम्मी पप्पा इथे येऊ शकले नाही, कारण की इथे येणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि आई वडिलांना इथं घेऊन येणं तिथे मोठीच गोष्ट आहे। खूप आलेले चांगले असतात, पण इथे आल्याच्या नंतर मला समजते की इकडे एवढा क्राऊड आहे ना, तर इथं थोडं ॲक्टिव्ह असणं किंवा आपण त्यांच्यासोबत असणं, तुम्हाला ब्लॉगमध्ये एवढं समजून नाही तुम्ही दाखवत नाही आहे, पण काही लोक हरवतात, इथे खूप भीती वाटते। म्हणून मी त्याला आंघोळी करताना माझ्या सर्वात पहिले माझी जी पहिली डुबकी असणार ती माझ्या आईवडिलांची असणार आहे, त्याच्यानंतर माझे आजोबा असतील, आजी असेल, नाना नानी असतील, काका काकी असतील, त्यांची आंघोळ असणार आहे, त्याच्यानंतर माझे मित्र जे लोक तुम्ही सर्व यूट्यूब फॅमिली बघतात त्यांची डुबकी असणार आहे आणि माझ्या बहिणी आहेत, माझे फ्रेंड्स आहेत, जेवढे आपले जवळची लोक आहेत आणि सर्व लोकांची ही डुबकी असणार आहे। तर सर्वांच्या नावाने मी डुबकी मागणार आहे, कारण की तुम्हाला माहिती सर्व आई वडिलांना मान पहिला द्यावा लागतो आणि त्याच्यानंतर हर हर महादेव। सो मी आता तिथं आतमध्ये जाऊन डुबकी मारेन, कारण की पाणी थंड आहे, थोडं आतमध्ये जाऊन मारावं लागेल। सो ब्लॉगमध्ये तुम्ही असंच कंटिन्यू राहा आणि डुबकी मारतोय। खरोखर पाणी एवढं थंड आहे ना, तरी पण डुबकी मारतोय आणि डुबकी मारते बघा। पाणी खूपच म्हणजे खूपच टन आहे। चला हर हर गंगे हर हर महादेव। हर हर गंगे 7 वेळा डुबकी मारलेली आहे आणि या डुबकी मारण्याचं महत्त्व हे तुम्ही यूट्यूबवर सर्च करू शकता की 7 वेळा किंवा 11 वेळा डुबकी का मारायची असते, पण या गंगा स्नान करायला खरोखर खूप महत्त्व आहे। म्हणून हा 12 वर्षांनी महाकुंभ मेळा भरलेला आहे, जो 2027 आपल्याला नाशिकला बघायला भेटणार, पण त्याच्या पलीकडे आज आपण इथं डुबकी मारतोय तुमच्यासाठी, पण आपले यूट्यूबर जेवढी आपली फॅमिली, इंस्टाग्राम फॅमिली, त्यांच्यासाठी पण आपण तुमच्या सर्वांच्या नावाने डुबक्या मारलेल्या आहेतच। आई वडील असतील, माझे मित्र असतील, मैत्रिणी असतील, सिस्टर्स असतील, माझे नातेवाईक असतील, मित्र असतील, सर्वांसाठी डुबकी मारले। खरोखर एवढंच आहे की गंगा माता असो का हर हर महादेव, सर्वांनी आयुष्यात सर्वांची भलं करा, हेच सर्व मागणी असेल देवाकडे आणि खूप भारी वाटते। तर चला ब्लॉग तर मी इथंच थोडा एंड करतो, पण मला जरा इकडचा थोडासा अनुभव घ्यायचा आहे। इकडे 1-1.5 तास थांबणार आहे मी, सो त्याच्यानंतर आपण ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा। चला हर हर महादेव हर हर गंगे। चला एवढी थंडी वाजते, अर्धा 1 तास 2 तासाचा विचार होता, पण मी अर्धा 1 तास काढलाय, पण एवढी थंडी वाजते ना
डेंजर थंडी वाजते, खरोखर खूप थंडी वाजते इथं आणि डुबकी मजा आली. मी तुम्हाला सांगू खरोखर खूप भारी वाटतं. तिकडे सूर्यदेव आहेत आणि सूर्यदेवाला नमन करतोय आपण. खूप भारी वाटलं, खूप भारी खरोखर एकदम म्हणजे ना मन प्रसन्न झालं आहे माझं की मी या कुंभमेळ्यामध्ये आलो आहे. पण नक्कीच जेव्हा नाशिकला असेल तेव्हा आपण पण सर्व तिकडे जाऊ. मी आता सांगून ठेवलो आहे 2027मध्ये महाराष्ट्र नाशिक येथे कुंभमेळा असणार आहे. सो नक्कीच तुम्हा सर्वांना ज्यांना लोकांना या कुंभमेळ्यामध्ये यायला भेटला नाही आहे त्यांनी नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्यात तुम्ही नक्की तिकडे पण जावा आणि मी माझ्या फॅमिलीला पण घेऊन जाणार आहे. आणि खूप बरंच वाटतं हे बघ, सर्व तुम्हाला जेवढं दाखवू ना तेवढा कमी आहे इकडे. बघा लोक येतात, ते स्नान करतात, ते आपापली भक्ती असतील, त्यांच्या मनातली जी श्रद्धा असतील तिकडे येतात. ते पार खरोखर तुम्हाला सांगू, लहान मुलं असतील, मोठं मुलं असतील, माणसं असतील, बायका असतील किंवा आपले माता भगिनी असतील, काही सर्व इथं एन्जॉय करतात. मला तिथे येऊन 3रा दिवस आहे पण मला असं काय कुठेच दिसलं ना, कुठली गोष्टीची कमी नाही वाटली आहे. खूप भारी वाटतं, सर्व भारी वाटतं. काय माहीत लोक येतात, एक दिवस डुबकी मारून घरी जातात, पण इथं राहावा तुम्ही 4-5 दिवस 6 दिवस कुंभमेळ्यात राहा, इकडचा अनुभव घ्या. कुंभमेळा नक्की काय असतं, आखाडे काय असतात, इकडचं नियोजन कसं, ते सर्व बघण्यासारखं जे तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये बघणार. अजून आपण इकडं अजून 2 दिवस आहेत तर अजून आपण असे व्हिडिओज बनवणार तुम्हाला बघण्यासाठी. तर आपण आता इथून निघतोय पुढच्या प्रवासाला. चला हर हर गंगे. चला फ्रेश झालो आणि मस्त हे बघा सर्व टकाटक फ्रेश झालो, चेंज केला आणि आता चाललो आपण पुढे निघतोय. पण आता आपण पिपा पूल, जो फाउंटन पूल पण म्हणतात, त्या पूलवरून चाललो आहे. असे 30 ते 35 इथं पूल बांधलेले आहेत आणि त्या ब्रिजवरून आता आपण चाललो आहे. हे बघा या साईडले पूल्स पाहू शकता तुम्ही. असे खूप सारे असे पूल्स आहेत जे तुम्हाला पाहायला मिळतात. बघा हे पूर्ण पिपा पूल्स आहेत, हे असे बनवलेले आहेत आणि यांच्यावर हे बघा असं लोखंड आहे. मग असं पूर्ण म्हणजे एक नंबर सोय केलेली आहे. मी तुम्हाला सांगतो ना, काही त्रास नाही, फक्त त्रास आहे, मी तुम्हाला तेच बोलणार आहे, सतत फक्त चालण्याचा त्रास आहे. या साईडला क्राऊड बघा, हा बघा ही गर्दी आहे, ही गर्दी आहे महाकुंभमेळ्याची. ही गर्दी तुम्हाला कुठेच पाहायला मिळणार, फक्त आणि फक्त महाकुंभमेळ्यामध्ये ही तुम्हाला गर्दी पाहायला मिळणार आहे. खरोखर खूप गर्दी आहे, खूप म्हणजे खूप गर्दी आहे. पण टेन्शन काही नाही आहे, प्रॉपर सर्व काही गोष्टी मॅनेज होतात. आहे खाण्याची सोय, राहण्याची सोय, पिण्याची सोय सर्व आपल्या महाकुंभमेळ्यामध्ये आहे. आपण पण निघतो आणि बघण्यासारखं खूप काही आहे. आज थोडंसं दुपार आहे तर आपण ते सुद्धा बघतो. आणि त्या साईडला तुम्ही पाहू शकता तिकडे आहे ब्रिज, ज्याला शास्त्री ब्रिज म्हणतो, आणि ठीक त्याच्या बाजूला रेल्वे ब्रिज आहे जो तुम्हाला सिल्वर कलरमध्ये दिसतोय. आणि ठीक त्याच्या खाली पण फाउंटेन पूल आहे तुम्हाला, म्हणजे त्याला पिपा पूलसुद्धा म्हणतात. आणि ही आता गंगाजी वाहते आणि जी पुढे जाऊन तुम्हाला त्रिवेणी संगममध्ये मिळणार आहे. सो आपण आता पुढे जाऊया, तिकडे काय आहे बघण्यासारखं ते सुद्धा आपण आता पुढे जाऊन बघूया. चला हर हर गंगे. जेव्हा अशी फॅमिली येतात आणि फॅमिली आल्याच्या नंतर तुम्हाला असं रिंगण बघायला भेटतं. अशी घरातली 2 माणसं पुढं आणि पूर्ण हे सर्व सेफ्टी काम आहे, म्हणजे इथून सेफ्टी तुम्हाला सर्व बघायला भेटते. बघा या साईडला असे पूर्ण हे डोर, म्हणजे ओढणी वगैरे, हर हर गंगे, ओढणी वगैरे बांधायची आणि ओढणीच्या मध्ये म्हणजे तुम्हाला भीतीच नाही आहे. ये आइडिया कैसे सूझा तुमको ये करने का? क्या अंकल? ये घूमने से हमको सुविधा है, मतलब इससे आप किधर घूम भी नहीं सकते, मतलब कोई लापता नहीं हो सकता. नहीं सकते हैं. ये बात अच्छी की, और ये बहुत अच्छा यूनिक आइडिया है कुछ तो एकदम. कहाँ से हो आप? नजीराबाद. ये कहाँ पे, यूपी में ही है क्या? मध्य प्रदेश से. ठीक है चलेगा. चलो हर हर गंगे. खूप भारी असं काहीतरी बघायला भेटते तुम्हाला, मस्त वाटलं हे सर्व असं काहीतरी. चला आता बघायला आलं आपण डिजिटल महाकुंभ अनुभूती केंद्र, डिजिटल महाकुंभ. आणि या कुंभमध्ये बघण्यासारखं काय काय गोष्टी सर्व आपल्याला आता बघायला मिळणार आहे. हे बघा पहिला तर चित्रच बघा किती सुपर्ब दिसतं. या साईडला तुम्ही पाहू शकता डिजिटल महाकुंभ, आणि आतमध्ये जाण्यासाठी एवढी गर्दी आहे बघा. या साईडला ही गर्दी एवढी आहे सर्व, आणि उद्या तर तुम्हाला अजून मोठी गर्दी बघायला भेटणार आहे. इथे आहे फाउंटेन आणि त्या फाउंटेनवरती सर्व आपले जेवढे पण देव आहेत त्यांचं मूर्ती बनवलेली या साईडला तुम्ही पाहू शकता. आणि हा आतमधला नजारा आहे पूर्ण डिजिटल महाकुंभचा. खूप गर्दी आहे, आपण पण जाऊया आतमध्ये आणि बघण्यासारखं काय तुम्हा लोकांना सर्व आपण दाखवतोय या ब्लॉगमध्ये. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये पण सांगा तुम्हाला कसं वाटतंय सर्व बघायला. चला आतमध्ये आलो आणि आतमध्ये आल्याच्या नंतर भव्य दिव्य डिजिटल इथं लाईट्स बघायला भेटतात. आणि आल्याच्या नंतर सर्वात पहिला इथं कुंभमेळा कशासाठी घडलेला आहे ते तुम्हाला बघायला मिळतं आहे. बघा या साईडला
समुद्र मंथन दिसतंय तुम्हाला समोर. एक साईडला राक्षस आहेत आणि एक साईडला देव आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला शंकर भगवान सुद्धा दिसतात आहे आणि या साईडला मोहिनी अवतारामध्ये विष्णू भगवान आहेत आणि तिथं धन्वंतरी आहेत. हे बघा या साईडला धन्वंतरी आहेत, इथं विष्णू अवतार आहे तुम्हाला मोहिनी रूपामध्ये आणि या साईडला तुम्हाला शंकर भगवान आहे ज्यांनी समुद्र मंथनामधून विष निघालेला होता तो पियालेलं होतं ते तुमच्या हातात प्याला दिसतोय पण त्याच्यामुळे त्यांचं नाव नीलकंठ पडलेलं आहे. आणि इथं विष्णू अवताराच्या मोहिनी रूपामध्ये आहे. तो अशी मोठी स्टोरी आहे पण हे तुम्ही यूट्यूबवरती सर्च करून सर्व पाहू शकता. सो असा स्टार्टिंगला तुम्हाला बघायला भेटतंय. आणि या साईडला पण इकडे पाहू शकता तुम्ही, हे बघा माता सरस्वतीचं आहे, लक्ष्मी आहे, तिकडे महालक्ष्मीचं आहे, असे बरेचसे काही गोष्टी आपल्याला बघायला भेटतोय. या साईडला पाहू शकता मी स्क्रीनिंग चालू आहे. नीलकंठ ब्रह्मांड के रक्षक असं आपल्याला काहीतरी बघायला भेटतंय. अशा काही गोष्टी सर्व AI मध्ये शूट केलेलं आहे. बघा या साईडला पाहू शकता AI मध्ये पूर्ण बनवले व्हिडिओ ही या साईडला आपल्याला पाहायला मिळते. या साईडला ऐरावत हाती आहे आणि हे राक्षस आहेत. तर कसा युद्ध झाला नीलकंठ, त्याच्यानंतर तुम्हाला या आपल्या सृष्टीमध्ये आपल्या ब्रह्मांडमध्ये अमृत मंथन कसं झालं हे सर्व याच्यामध्ये व्हिडिओजमध्ये आपल्याला बघायला मिळतं. हे बघा त्या साईडला हे आले आपले नीलकंठ म्हणजे शंकरजी नीलकंठ अवतारमध्ये आहेत आणि इथं नंदी महाराज, माता लक्ष्मी, हे सर्व असं काही बघायला भेटतं आपल्याला. या साईडला बघा नीलकंठ अवतार आहे, ब्रह्मांड के रक्षक नीलकंठ या साईडला तुम्ही पाहू शकता. आणि गर्दी बघा ही या साईडला पाहू शकता तुम्ही केवढं मोठं बनवलेलं भव्याने दिव्य शंकराची मूर्ती पाहायला मिळते तुम्हाला या साईडला. या साईडला आपल्याला अमृत मंथन, समुद्र मंथनाची माहिती देण्यात येते बघा. या साईडला अशी ट्रेनिंग आहे. सो अशी खूप साऱ्या माहिती कसे काय समुद्र मंथनाला अमृत कसं पडलं हे सर्व गोष्टी आपल्याला याच्यामध्ये माहिती बघायला भेटते. तर आता आपण तुम्ही कंटिन्युटी बघत राहा. परंतु इंद्र महर्षि की आशीष का मान न कर सके और अहंकार के प्रमाद में उन्होंने को मारा, ऐरावत के मस्तक पर रख दिया, पुष्पकर्म से असर ऐरावत में मारा धरती पर. धर्मेंद्र प्रभु, तीनों लोगों पर संकट है, हमें इस शाप से मुक्ति दिलाइए. देवराज, इस संकट का समाधान सागर मंथन है, परंतु मंथन तभी सफल होगा जब देवता और दानव मिलकर प्रयास करें. या साईडला तुम्हाला एक हाती बघायला भेटते. हे या हातीचं नाव आहे ऐरावत हाती, जे आपले इंद्रदेव आहे, देवोक देव इंद्रदेव त्यांचा हे हाती आहे, ऐरावत हाती आहे. सो हे आपल्याला असं बघायला मिळतं. आता आपण जाऊ इकडून पुढं. या साईडला पाहू शकता तुम्ही आता बघायला भेटतंय सर्वात पहिले तुम्हाला इथं डिजिटल नदी बघायला भेटते दोन्ही साईडला. या साईडला गंगोत्री आहे, जी गंगा माता आपण बोलतो. गंगोत्री म्हणजे उत्तराखंडवरून वाहून येते आणि ती कुठून कुठून येते, देवप्रयाग, ऋषिकेश, हरिद्वार, कानपूर आणि पुढे कुठे कुठे जाते गंगा ती तुम्हाला बघायला भेटते. आणि या साईडला यमुनोत्री आहे. हे बघा यमुनोत्री म्हणजे उत्तराखंड यमुनोत्रीवरून निघते आणि कुठल्या पानिपत, नई दिल्ली, मथुरा, आग्रा, ग्वालियर, प्रयागराज इथे येते आणि प्रयागराज इथे येऊन गंगोत्रीचा आणि यमुनोत्रीचा संगम होतो, सरस्वती नदीचा संगम होतो आणि पुढे ती कोलकात्याला जाऊन गंगा नदी भेटते. सो असं काय इकडचा बघण्यासारखा हा कार्यक्रम होता, तुम्ही पाहू शकता. हे पूर्ण बघण्यासाठी आहे. आणि ठीक आपल्या समोर तुम्हाला डिजिटल झरणा म्हणजे वॉटरफॉल, डिजिटल वॉटरफॉल बघायला भेटते. या साईडला डिजिटल वॉटरफॉल आहे बघण्यासारखा. आणि ठीक त्याच्या बाजूला आहे सरस्वती नदी तुम्हाला पाहायला मिळते. सरस्वती नदी जी पूर्ण यमुनोत्री, गंगोत्री आणि सरस्वती नदीचा हा त्रिवेणी संगम बघायला भेटते. या साईडला पाहायला मिळते आपल्याला वाराणसीचा घाट. तुम्हाला वाराणसी पाहायला मिळते प्रॉपर डिजिटलमध्ये. जे वाराणसीला तुम्हाला घाट पाहायला मिळतात सेम इथं डिजिटल केंद्रामध्ये बघायला मिळतं आहे. आणि या साईडला होडी आहे. जेव्हा आपण होडीमधून जातो तर पूर्ण तुम्हाला सर्व घाट, तुम्हाला मंदिरं, बनारस, वाराणसी म्हणजे काशी हे पूर्ण फील बघायला भेटतं जेव्हा आपण होडीमध्ये बसतो. आणि होडीत बसल्याच्या नंतर कुठले कुठले दृश्य आहेत सर्व बघायला इथे आपल्याला बघायला मिळते. तर नक्की या डिजिटल
महाकुंभ मेळ्यामध्ये तुमचं स्वागत आहे. या साईडला बरीचशी खूप सुंदर सुंदर आपल्याला पेंटिंग्स बघायला म्हणजे फोटोज बघायला भेटतात. हे आय थिंक मला हे अकबर किल्ला वाटतं. जेव्हा आपण या साईडला कुंभमध्ये प्रयागराजमध्ये आपण उद्या किंवा परवा या अकबर किल्ल्याजवळ जाऊया, पण तिथं पाताळपुरी एक मंदिर आहे, तिथे सुद्धा आपण दर्शन करूया. तर हे इकडचं खूप अगोदरचा हा पेंटिंग किंवा फोटो असेल आणि ठीक त्याच्या बाजूला इथं अघोरी जेव्हा स्नान करतात त्यांचं खूप असं वाटतं की समोर आपण आपल्या डोळ्यांनी बघतोय. खूप भारी वाटतं आणि त्यांच्या हातावरती हे बघा इथं सीताराम असं टॅटू आहे आणि असे अघोरी लोकांची पूर्ण पेंटिंग आहे. सो किती सुपर पेंटिंग आहे तुम्ही पाहू शकता. खरोखर खूप भारी वाटतं हे सर्व बघायला आणि फील करायला. या साईडला पाहू शकता हे आहे डिजिटल महाकुंभ. नक्कीच खूप भारी वाटतं तुम्हाला, पायाला पण खूप भारी बघायला. वाय बघा या साईडला पूर्ण पाहू शकता तुम्ही. हे सर्व खूप छान वाटतं हे सर्व बघण्यासाठी. इकडे आंघोळ होते, इथं स्नान होते महाकुंभ मेळ्यामध्ये. इथं गंगा स्नान, गंगा आरती सुद्धा तुम्हाला बघायला मिळते बघा या साईडला पाहू शकता. आणि या साईडला आपल्याला बघायला मिळते नाशिक, उज्जैन, प्रयागराज आणि हरिद्वार. पण हे का डिजिटल इथे तुम्हाला बघायला भेटतं AI मॉडेलमध्ये की आपली जेव्हा राशी आपले जे सनातन धर्मामध्ये राशी आहेत ते ग्रह आहेत, जेव्हा ते प्रॉपर एका लाईनमध्ये येतात तेव्हा इकडं 12 वर्षांनी आपल्याला कुंभमेळा बघायला भेटतं. तर नाशिकचा जेव्हा असेल तर हे बघा या साईडला पाहू शकता तुम्ही बृहस्पती आणि ही राशी आहे, हे ग्रह आणि सूर्य, चंद्रमा सर्व एक सोबत येतात. त्यावेळेला त्या तारखेला नाशिक येथे गोदावरी नदीवरती आपल्याला कुंभमेळा बघायला भेटतात. इथे उज्जैनला सुद्धा तसंच आहे. या साईडला पाहू शकता ग्रह, त्याच्यानंतर जी राशी आहे, सूर्य आहे, चंद्रमा आहे, ते एका लाईनीमध्ये येतात आणि सर्व इकडं आपल्याला महाकुंभमेळा असं बघायला 12 वर्षांनी भेटतो. या साईडला प्रयागराजमध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता. आणि ठीक त्याच्या बाजूला हरिद्वार उत्तराखंडमध्ये गंगा नदीच्या किनारे आपल्याला हे सर्व महाकुंभमेळा इथं बघायला भेटतो. तर हे सर्व खूप मोठी गोष्ट आहे बघण्यासाठी. आणि आपल्या सनातन धर्मामध्ये जे 7 स्पिरिच्युअल चक्र आहेत तुम्हाला बघायला भेटतील. मी ह्या स्क्रीनला साईडला कुठेतरी लावलेला असेल, या साईडला ना तुम्हाला 7 स्पिरिच्युअल चक्र बघायला भेटतील. हे बघा हे सर्व चक्र आहेत जे आपल्या बॉडीमध्ये, आपल्या अंतरात्मामध्ये बघायला भेटतात. जेव्हा आपले ऋषीमुनी असतात, संत असतात, अघोरी लोक असतात, आखाड्यामध्ये सर्व ध्यानला बसतात, तेव्हा आपल्या बॉडीचा पूर्ण 7 स्पिरिच्युअल चक्र तुमच्या हेडपासून ते पूर्ण नाभीपर्यंत हे पूर्ण स्पिरिच्युअल चक्र आपल्या अंगातले असतात. सो हे सर्व पूर्ण चक्र ॲक्टिव्ह करण्यासाठी याच्यासाठी लोकांचे आयुष्य निघून जातं, पण हे असं घडत नाही. पण नक्की तुमच्या बाजूला तुम्हाला स्पिरिच्युअल चक्र दिसत असतील या साईडला. आणि याची पूर्ण माहिती या आपल्या या डिजिटल महाकुंभमध्ये दिलेली आहे 7 स्पिरिच्युअल चक्रबद्दल. या साईडला पाहायला मिळते महात्मा गांधी, नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ, मार्क ट्वेन, अमिताभ बच्चन आणि सद्गुरू, त्याच्यानंतर सुषमा स्वराज यांची इथं प्रतिमा म्हणजे डिजिटल ह्याच्यामध्ये बघायला भेटते. तर याने लोकांनी आपले जेव्हा कुंभ होतं भारत देशामध्ये तर त्याच्याबद्दल, कुंभाच्याबद्दल काय काय गोष्टी सर्व सांगितलेल्या ते इथं पाहू शकता, लिहिलेले आहेत ते सर्व डिजिटल ह्याच्यामध्ये. तर नक्की हे सर्व पण आपल्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. आपल्या भारत देशामध्ये अशी लोकं आपल्याला लाभलेली आहेत. आणि सर्वात म्हणजे मी यांना श्रेष्ठ बोलेन की या व्यक्तीनी खरोखर कुंभमेळा भाई मी मानला या व्यक्तीला की काय कुंभमेळा भरवला आहे. या साईडला पाहू शकता तुम्ही कुंभमेळ्यात जे घडतं आहे, जे बघतोय आपण महिना दीड महिना झालं आहे, सर्व या साईडला डिजिटलमध्ये तुम्हाला बघायला भेटतंय पूर्ण लायटिंगमध्ये. आता असं शंख वाजला का नक्कीच गंगा आरती असेल. हे बघा या साईडला हे आहे आपलं हरिद्वार नाही प्रयागराज आहे. आणि प्रयागराजमध्ये आपण बघतोय या डिजिटल कुंभला, डिजिटल मेळ्याला खरोखर खूप भारी केलेलं आहे. चला असे खूप सारे. चलो सर जी, कैप्टन सर जी, आपने फ्लैग को देखा और तभी सैल्यूट किया, मैंने दूर से देखा आपको. सर मैं आपके बीच से निकल गया. नहीं कोई नहीं चलेगा. आप ऑनलाइन. आप कहाँ से हो? राजस्थान से. और अभी आपकी ड्यूटी कहाँ पे लगी हुई है? यहीं पे लगी है. और इसके पहले ये तो अभी मेले में हो, उसके बाद कहाँ पर जाओगे आप? हम तो महाराष्ट्र से. डिजिटल कुंभ महाकुंभ बघितला आणि महाकुंभ फिरता फिरता आपण आता आलोय तिरुपतीला. हो तिरुपतीला नाही तर आपल्या बालाजीकडे. तिरुपतीचे विष्णू अवतार आहे बघा या साईडला पाहू शकता तुम्ही. तिरुपती बालाजीचं मंदिर बनवलेलं आहे जो तुम्हाला आंध्र प्रदेशमध्ये बघायला भेटतं. हुबहू बनवलेल्या मंदिराच्या आता आतमध्ये जाऊया
आणि इथं तिरुपती बालाजीचं काय काय बघण्यासारखं ते सुद्धा आपण आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून बघूया. खूप भव्य दिव्यसं इथं लायटिंग केलेली आहे. तिरुपती बालाजीची मूर्ती तुम्ही पाहू शकता. आणि ठीक आतमध्ये भव्यसं मंदिरात जायची एंट्री आहे बघा, या साईडला तुम्ही पाहू शकता. इथं बघण्यासारखं आहे बघा. तुम्हाला सांगितलं ना, तिरुपती बालाजी, तिरुमला तिरुपती देवस्थान, बालाजीचं मंदिर आपल्याला कुंभमेळ्यामध्ये बघायला भेटतोय. किती सुंदर आणि भव्यसा आहे. सो आपण आता आतमध्ये जाऊया आणि इथं बघण्यासारखं काय काय गोष्टी आहे सर्व आपण आता आतमध्ये बघूया. ही आहे एंट्री पॉईंट. आणि जस्ट आम्ही शूज, आमचे चप्पल वगैरे सर्व काढलेले आहेत. तर आपण आता आतमधून एंट्री करूया. आणि हे तुम्हाला जे छोटे छोटे पेंटिंग्स बघायला भेटतात, हे सर्व पेंटिंग्स नाही, लायटिंग्स आहेत, डिजिटल लायटिंग्स आहेत. पण हे सर्व आपले विष्णू अवतार आहेत, दश अवतार आहेत, त्यांची तुम्हाला लायटिंग्स वगैरे इथं बघायला भेटते. असे खूप सारे आहेत, जो बाहेर पण तुम्हाला सुद्धा बघायला लागलं. इथे समोर सुद्धा तुम्ही पाहू शकता परशुराम अवतार आहे, जे 10 अवतारापैकी आहेत. तर सर्व बघता बघता आता आपण आतमध्ये जाऊया आपल्या तिरुपती बालाजीचा दर्शन करण्यासाठी, पाया पडण्यासाठी. आता आपण आतमध्ये एंट्री करतोय. या साईडला आपण आतमध्ये एंट्री केलेलं आहे. एंट्री केल्याच्या नंतर भव्य असं आपल्याला मंदिर बघायला भेटतं. आणि या साईडला जसं कल्की अवतार आहे, त्याच्यानंतर मत्स्य अवतार आहे, असे पेंटिंग्स आणि हे मंदिराचे चारी बाजूवर तुम्हाला बघायला मिळतंय. हे बघा आतमधून पण मंदिर कसं दिसतं या साईडला पाहू शकता तुम्ही. आणि ठीक इथं स्तंभ आहे. जेव्हा आपण तिरुमला तिरुपती बालाजीला बघायला जातो तिथं स्तंभ असतं, सेम हुबहू तसंच बनवलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. हे बघा इकडं खूप सुंदर असं या साईडला आहे. इकडे सुद्धा पेंटिंग तुम्हाला बघायला भेटते तिरुपती बालाजींची. बघा या साईडला आहे, त्यांचं वाहन आहे. आणि ठीक आतमध्ये समोर आपल्याला विष्णू अवतार तिरुपती बालाजी यांची मूर्ती बघायला भेटते. बघा या साईडला खूप भव्य दिव्यशी दिसते. आणि जसं गोल्ड सोनं असतं, तुम्ही तिरुपतीला जेव्हा जाता बालाजींना बघायला, फक्त आपल्याला 3 ते 5 सेकंदाच्या ह्याच्यामध्येच आपल्याला दर्शन होतं आपल्या डोळ्याच्या समोर. पण इथं उभं असल्यावरती सेम मला असं वाटतं की मी तिरुपतीला आलं. आणि किती भारीची मूर्ती बघा या साईडला, तुम्ही पण दर्शन करूया. या साईडला मंदिराची क्लोजिंग होते. या साईडला पाहू शकता तुम्ही मंदिराची क्लोजिंग होते. या साईडला पूर्ण प्रॉपर जे तिरुपतीला तुम्हाला बघायला भेटते ती क्लोजिंग होते या साईडला. तर आपण पण आता दर्शन घेतलं आणि निघतोय या साईडून. बघा इथं वाजवतात ते प्रॉपर. आणि आपण आता निघूया इथून. चला, व्यंकटरमण गोविंदा. गुड मॉर्निंग. रात्री फिरता फिरता तुम्ही तिरुपती बालाजीचं दर्शन घेतलंच, पण आम्ही आलो आणि आल्याच्या नंतर रणबसेरावर झोपलो. खूप झोप लागलेली होती. ब्लॉग वगैरे एडिट केला आणि तुमच्यापर्यंत पोचवला. सो आता चाललो आहे आपण बडे हनुमान मंदिर, त्याच्यानंतर नागवासुकी मंदिर, अक्षयवट, असं बरेचसे आहेत मंदिरं. तिकडे आपण आज चाललो आहे. पण मी तुम्हाला एक दाखवतो. हे बघा इथं क्राऊड बघा, हे क्राऊड चाललं आहे. आणि हे क्राऊडमध्ये बघा असे रश्से असतात, हे रश्से असे बांधून चालतात. म्हणजे कोणी या रस्सीच्या बाहेर जायला नको, आतमधूनच प्रॉपर चालायला पाहिजे. आणि असं जर तुम्ही केलं तर तुम्ही प्रॉपर जाल आणि हरवणार नाही. पण मी तुम्हाला सांगतो, जेव्हा ही लोक घाटावर पोचतील ना, घाटावर पोचल्याच्या नंतर यांची एवढी धांदल होईल ना, कारण की आम्ही डोळ्यासमोर बघितलं आहे की काही लोक दमतात, काही लोक चालतात, थकतात. पण त्यांच्यासाठी ते लोकांना थांबायला हवं आहे. काही लोक यांच्यामधून निघालेले पण जे इथं मागे थांबले बघा. असं काय सर्व तुम्हाला बघायला मिळतं. हे असं आहे आपला महाकुंभ. आणि या महाकुंभ नगरीमध्ये तुमचं स्वागत आहे. तो चला, असा ब्लॉग तुम्ही आता उद्या बघणार आहात. आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करतोय. कंटिन्यू राहा, आपण इथूनच आपण सुरुवात करूया आपल्या ब्लॉगची. चला, हरे कृष्ण, हर हर गंगे, हर हर महादेव. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चलो, बाय बाय.